माझे सद्गुरू श्री संजय गौरव आणि आपण सर्व श्रोत्यांना माझा भावपूर्ण सण. तुम्ही सगळेजण या संस्कार शिबिरामध्ये सहभागी आहात हे फारच आनंदाची गोष्ट आहे. आणि काका बरोबरच मी ऋण व्यक्त करतो की त्यांनी सेवेची थोडीशी संधी मला दिलेली आहे. मी प्रयत्न करेन की अधिक व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मातृभू भारताच्या रणरागी छत्रपती शिवाजी महाराजांची जननी जिजाऊ साहेब यांचा विषय मी तुमच्याशी इंट्रोड्यूस करणार. आपण सगळेजण मोठ्या संख्येने संस्कारांसाठी आलो. आपल्याला संस्कार देणारी सर्वात पहिली जर कोण आहे ती आपली जननी जन्मदात्री आई आहे. आणि तो संस्कार घेऊन आपण या समाजात वाढतो आणि आपण आपली प्रतिभा समाजाच्या कार्यामध्ये खर्च करतो. या व्याख्यानाची सुरुवात एका छोट्याशा गीताने आपण करूया. मला पण छान गाता येत नाही, पण तुम्ही मला साथ दिली तर होऊ शकेल. करायचं ना नक्की. हा, या जननी मातृभूमीमध्ये आपण तिथे सुपूत म्हणून जन्माला आलेलो आहे. आपली पहिली माता ही भारत माता आहे आणि ती आपल्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवते त्याचं प्रत्यक्ष दर्शन करणारी ही धरा, ती धरणी आहे, तिला स्मरण करून हे येत आहे. हे एका माईकवर बोललं तर चालतं. एक माईक घेतो मी आता. कुठला काढतो? तुम्ही सगळेजण मला साथ करता, ठीक आहे. आपण 1 तास सोबत आहोत आणि त्यामध्ये आपण या गीताने सुरुवात करूया. व्यर्थ हे सारे तटावो, एक हे ध्यानात राहो. व्यर्थ हे सारे तटावो, एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची हे धराई तयांची. मूठ पोलादी जयांची हे धराई तयांची. झेप घेती जे नभासी आणि धडका डोंगरासी. झेप घेती जे नभासी आणि धडका डोंगरासी. रक्त ज्यांचे तप्त आहे, रक्त ज्यांचे तप्त आहे, फक्त त्यांना हक्क आहे. श्वास येथे घ्यावयाचा, श्वास येथे घ्यावयाचा. आग पाण्या लावण्याचा, श्वास येथे घ्यावयाचा. ऊर फोड्या छंद आहे, मृत्यू ज्यांना वंद्य आहे. ऊर फोड्या छंद आहे, मृत्यू ज्यांना वंद्य आहे. साजऱ्या जखमा बुजायसी आणि आकांक्षा उरासी. घाव ज्यांचा देव आहे, लोभ ज्यांचा देव आहे. माती हो विभूती जयांची हे धराई तयांची. हे धराई तयांची. व्यर्थ हे सारे तटाहो, एक हे ध्यानात राहो. व्यर्थ हे सारे तटाहो, एक हे ध्यानात राहो. आता तुम्ही सगळ्यांनी हे एक पद, एक कडवं याचा बोध काय आहे
की ही धरा त्या वीर सपूतांची जननी आहे की जे संकटांना कधीही घाबरत नाही. ही धरा त्यांची आई आहे जे मृत्यूशी झुंजण्यास तत्पर असतात, ज्यांना मृत्यूही. मग असे कोण? बघा, जर तुम्हाला शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र आठवलं तर असं एक नाव आठवतं, त्याचं नाव शिवाकाशी. दुसरं एक नाव आठवतं, त्याचं नाव घोडखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, लाख मेला तरी चालतील पण एक लाखांचा पोशिंदा जिवंत पाहिजे, है ना. तर ते बाजीराव. तर जीवाची बाजी लावून ते शिवाजी महाराजांचं रक्षण करतात. मग हा सगळा प्रपंच नक्की कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांची माता ती म्हणजे आऊसाहेब जिजाऊ, है ना. या मातेपोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आजही 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांचं स्मरण आपल्याला निरंतर होतं की नाही? होतं की नाही? का नाही होत? का होतं? त्याचं कर्तृत्व तितकं महान. पण त्याचं कर्तृत्व महान काय? कारण ज्या उदरामध्ये हे मूल रुजवलं ती जिजाऊ, ही धर्माची अग्निज्वाला आहे. ही धर्माची मूर्तिमंत एक मूर्त आहे आणि तिने या धर्माच्या, या राष्ट्राच्या संरक्षणासाठी जो संकल्प केला तो तिच्या मुलाने पूर्ण केलेला. मग ह्या जिजाऊंविषयी आपल्याला, आता जिजाऊ हा विषय फार तर आपल्याला शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, पण जिजाऊंच्या विषयी फार बोललं जात नाही, बरोबर? फार आपण ऐकत नाही. किंवा एक लक्षात घ्या की एखादी घटना किंवा एखादी उपज, एखादी निपज ही कशी होते तर त्या उपरचित अवस्थेला किंवा ती जिथून जननी झाली, जन्म झालं त्याचं, त्या अवस्थेवर ते अवलंबून आहे. लक्षात. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात ना, काय म्हणतात? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, शुद्ध बीजापोटी. लक्षात. मग जिजाऊंचं महत्व काय म्हणतं? जिजाऊंच्या मातेचं नाव आहे म्हाळसाबाई. म्हाळसाबाई आणि लखुजी जाधवांच्या घरामध्ये जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊ ह्या चंद्रवंशी आहे, कारण यादव घराण्यामध्ये म्हणजे लखुजी जाधव जे आहेत ते देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज आहेत. देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज लखुजी जाधव यांच्या घरामध्ये जिजाऊंचा जन्म झाला. साधारण 12 जानेवारी 1598 जन्म आहे आणि 12 जानेवारी 1598 त्यांचा जन्म आहे. आणि या जिजाऊ वर लहानपणापासून जो संस्कार असेल, मग हा संस्कार गिरजाबाई म्हणजे म्हाळसाबाई या त्यांच्या आईपासून आलेला आहे. आपल्याकडे जी मातृ वंश आहे किंवा पितृवंश आहे तर वडिलांकडून काही गुण येतात, काही आईकडून येतात. तर जिजाऊ ह्या चंद्रवंशीय आहे. म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांच्या वंशामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि इकडे शहाजीराजे जे आहेत ज्यांच्याशी त्यांचा वयाच्या 7व्या 8व्या वर्षी विवाह झाला ते सूर्यवंशी आहेत. प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. लक्षात. आता आपल्या डोक्यातून हे सगळं काढण्यासाठी फार मोठ्या व्यवस्था काम करतात की बाबा वंश वगैरे काही नसतं, जाती वगैरे जोखड आहे आणि हे असलं काही तुम्ही मानू नका. का तर जे न पचनी पडणारा कचरा आहे तोही समाजात पचवून घेता यावा याच्यासाठी सगळ्या व्यवस्था केल्या जातात. लक्षात घ्या. आमच्याकडे वेश्यपोटी जन्माला आलेला जाबाली सुद्धा रघुरामचंद्रांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे. पण जाबाली नुसता मंत्री म्हणून लगेच घेतला का आरक्षण देऊन तर नाही. त्या जाबालीला जाबाल नावाच्या वेश्येने जन्म दिलेला आहे आणि तिने त्याच्यावर फार उत्तम संस्कार केल्यानंतर
गुरुचरणाशी वंदित होऊन त्याने ते ज्ञान अर्जित केलं. त्या ज्ञानाच्या बळावर प्रभू रामचंद्रांच्या अष्टप्रधानांमध्ये म्हणजे जे ऋषी मुनी मंडळ होतं त्या मंडळातला एक मंत्री जाबा आणि ते ऋषी आहे. लक्षात पूर्वी राजे महाराजांचे जे वरदहस्त अधिकारी असायचे ते ऋषी असायचे, त्यांना सप्तर्षी मंडळ असं म्हणायचे. आणि ही पद्धत आहे. आणि ते जाबा ऋषी प्रभू रामचंद्रांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. ते बेशे आम्हाला याचा द्वेष नाहीये की तो कुठल्या रचनेतून आलाय, पण त्याने शुद्ध भावनेचा स्वीकार केलाय का, शुद्ध रचना स्वीकारल्यात का, तर तो विचार केला जातो, तो ज्ञानाच्या पातळीवर केला जातो. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला जन्म घेणं जरी आपल्या हातात नसलं तरी संस्कार हे आपण स्वीकारायला तयार पाहिजे ना. तर इथे महत्वाचा विषय काय बघा, इकडे सूर्यवंश आहे आणि इकडे चंद्रवंश. लक्षात. आणि जिजाऊच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म होतो. सूर्य आणि चंद्राचं मिलन म्हणजे एक दाहक आणि दुसरा एकदम मृदू असा तो संपर्क आहे. आणि त्यातून हे दिव्य तेज जे निर्माण झालं ते शिवाजी महाराजांच्या रूपाने आजही 350 वर्षानंतर आपल्याला त्यांची आठवण येते. बरं येते की नाही? हा, त्यांची आठवण आहे. मग त्या जिजाऊ माँसाहेबांच्या गर्भामध्ये अशी काय उंची धारणा होती की त्या पोटी असा अग्निकल्लोळ किंवा असं तेज निपजलं. कारण जिजाऊ माँसाहेब त्या चौघींच्या मालिका पाच नसाड्या त्या धर्मशिक्षणातल्या अग्रणी होत्या. धर्माचं ज्ञान प्रचुर होतं. कारण शिवाजी महाराजांवर जो संस्कार केला माँसाहेब जिजाऊंनी त्याचे अनेक धडे किंवा ऐतिहासिक गोष्टी आपण ऐकतो. तर जिजाऊ माँसाहेब ह्या आपल्या मुलाला काय शिक्षण दिलं पाहिजे, तर रामायण महाभारत, शास्त्र, तत्वज्ञान, वेद, उपनिषद अशा संहितांचं ज्ञान देत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलावर उत्तम संस्कार केलेला आहे. आणि त्या मुलाचा पराक्रम किती दिव्य आहे. 350 वर्ष काळोखात गेलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचा सूर्य उगवून लखलखीत प्रकाश दिलाय अशी ती ख्याती. म्हणून अशा या जिजाऊ ज्या आहेत त्या केवळ वयाच्या 8व्या वर्षी 1605 ला यांचा विवाह शहाजी राजांच्या सोबत झाला. शहाजी राजे भोसले हे सूर्यवंशीय आहे. म्हणजे राणा प्रताप सिंहांचा जो वंश आहे त्या वंशामध्ये भोसले परिवार आहे. त्याचे सेमसिंह नावाचे एक पूर्वज जे महाराष्ट्रात आले आणि पुढे भोसल्यांचा त्यांच्याच वंशामध्ये सेमसिंहाच्या वंशामध्ये एक भोसाजी नावाचा एक कर्तबगार पुरुष होऊन गेला साधारण 13व्या-14व्या शतकामध्ये. आणि त्याने कर्तबगारी अशा पद्धतीने केली की त्या कर्तबगारीमध्ये त्या भोसाजीवरून पुढच्या वंशावळीला भोसले हे आडनाव प्राप्त झाले अशी ती विशेषता आहे. म्हणून राजा कालभोज ज्याने तुर्कांचा पराभव केला त्या वंशामध्ये तो सूर्यवंश आहे आणि त्या वंशामध्ये शहाजीराजे. म्हणून आपल्याला प्रामुख्याने जिजाऊ माँसाहेबांच्या जीवन चरित्राचा परिचय करून घ्यायचा. जिजाऊ माँसाहेब 8व्या वर्षी सून बनून भोसल्यांच्या घरात. आता बघा आपल्याकडे फार बोंब आहे की 21व्या वर्षी लग्न केलं पाहिजे, मग इतक्या वर्षानंतर सेटल झाल्यावर लग्न केलं जाईल. अक्षरशः आपली वंशजूड व्हायची वेळ आली की नाही? इतक्या उशिरा लग्न करते लेकरच होते अशी अडचण झाली. तुम्ही भाग्यवान आहात इतक्या संख्येने जमला. मला भविष्याची चिंता आहे. एक तर होऊ देत नाही, झालं तर एकुलतं एक असतंय, सगळी मोगलाई माजली सर्व बाजूनी.
आणि अशा वेळेसला आपल्या धर्माचं, संस्कृतीचं, भूमीचं रक्षण करणारी निपजच नाहीये कल्पना. काय म्हणजे जिजाऊंची किती गरज आहे. जिजाऊंना 6 मुलं आहेत, 6 मुलं. थोरले संभाजीराजे, थोरले संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. त्यांच्या एका चुलत्याचं नाव होतं संभाजी. जे त्यांचा जन्म झाल्यावर 6 महिन्यात वारले म्हणून तेच नाव संभाजींना लागून. आणि त्यानंतर 4 मुलं झाली ती बारकी. त्यानंतर 6वा मुलगा साधारण असा इतिहास, त्यात फार सत्यता वगैरे ह्या गोष्टींपेक्षा साधारण असा इतिहास. 6वा मुलगा म्हणजे शिवाजीराजे, ज्यांचा शिवनेरीवर फाल्गुन कृष्ण तृतीयेला जन्म झाला. शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 हा तो दिवस. अशी दोनही मुलं, त्यातल्या थोरल्या मुलांना शहाजी राजांकडे देण्यात आलं आणि 10वा मुलगा जिजाऊंच्या संस्कारात वाढला. शहाजी राजेही जिजाऊ पोटी बसलेले होते, संभाजी राजेही जिजाऊ पोटीच निपजलेले होते. त्यामुळे ते फार पराक्रमी होते. पुढे एका युद्धामध्ये हातावरीच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. म्हणून जिजाऊंचा अंतिमतः जिवंत असणारा एकच मुलगा होता, तो म्हणजे शिवाजीराजे. आणि या शिवाजी राजांचं जीवन इतकं संघर्षमय, पराक्रममय आणि सर्व बाजूंनी संकटांनी घेरलेलं असताना सुद्धा आईने कधीही सांगितलं नाही की मधल्या बेंचवर बस, मधली खुर्ची पकडायची, पुढं पण सेफ माग पण सेफ, मधी पुढं पण संकट माग पण मधी सेफ. आपल्याकडे अशी पद्धत आहे ना की मध्ये बस, सुरक्षित बस, इकडून धक्का बसला तर तुला नाही लागलं पाहिजे, तिकडून बस धक्का बसला तर तुला नाही लागलं पाहिजे. आणि जर धक्का बसला तर बाजूच्या दोघांमुळे तू वाचला पाहिजे. म्हणजे जाऊ मासाहेब तसे नव्हत्या, त्या फार अरिष्ट स्त्री. अफजल खान येतोय, एकच पोर अफजल खान, तो तोच अफजल खान त्याने थोरल्या मुलाला मारलं, शंभूराजांना मारलं. तो तोच अफजल खान ज्याने शहाजी राजाला कैद केलं. जिजाऊंना समजायचं तर शिवचरित्र समजावं लागतं. तो अफजल खान. आणि असा भयंकर राक्षस ज्यावेळेस शिवाजी महाराजांना गिळण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला येऊन बसलाय, त्यावेळेसला जिजाऊ मासाहेब काय म्हटल्या, शिवाजी रे शिवबा, हे बाकीचे जातील, तू काही जाऊ नको, कारण तू राजा आहेस, राजाने नाही जायचं. असं नाही म्हटल्या बरं का. त्या काय म्हटल्या, हीच वेळ आहे थोरल्या भावाच्या मृत्यूचा आणि वडिलांच्या अपमानाचा बदला घ्या. लक्षात आलं? हीच वेळ आहे या अफजल खानाला फाडून काढण्याची. हीच वेळ आहे या भूमीवर अब्दुल्ला नावाचं संकट नष्ट करण्याची. जिजाऊंची दूरदृष्टी, आपल्या मुलावरचा दृढ विश्वास, आपल्या संस्कारावरचा दृढ विश्वास इतका भयंकर, असुरी, घातपाती, कपटी असा शत्रू समोर आलेला असताना जिजाऊ आपल्या मुलाला शिवाजी राजांना प्रेरणा देतात की संधी दौड नको आणि माझी कुस जी उजवी ती डावलू नकोस किंवा तिची अवहेलना होऊ नको. काय कशी आई असते ना, आपली आई असते तर अफजल खान नको, तो डेंजर आहे, आधीच थोरला भाऊ मारलाय तुझा, इतका वाईट माणूस आहे, त्याच्याकडे जाऊच नको, त्याला काहीतरी पैसे वगैरे देऊन तिकडच टाक. पण ती शिवाजी राजांची आई आहे, तिचं नाव जिजाऊ. ती म्हणते की जैसा पार्थ रणांगणी कुशल युद्ध करीत, तैसा सुरबा रणांगणी. सुरबा राजा कसा पाहिजे, जसा पार्थ म्हणजे अर्जुन रणांगणावर शत्रूचं दमन करतो, तसा शिवाजी राजाने या
पातकी या आदिलशाही अफजलचा वध केला पाहिजे, त्याचं दमन केलं. काय धारिष्ट आहे? आईच्या अंगी असं धारिष्ट येतं तर पुत्र कसा आहे? आमची अडचण जरा मोठी आहे. आमची आई आणि घरातली मालिका. इथे बसलेल्या मातांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार की त्या आवर्जून हे ऐकायला आले की जिजाऊ म्हणजे काय. आम्हाला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालंय आणि जेव्हापासून टीव्हीचा शोध लागलाय तेव्हापासून आमच्या डोक्यात येतं की कधी हा समाज संपवायचा, तिथली संस्कृती संपवायची, तिथला धर्म नष्ट करायचा, तिथल्या परंपरा खंडित करायच्या. याच्यासाठी एक फार मोठा अभियान सुरू आहे आणि ते घराघरात आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी जिजाऊ कधी म्हटल्या असतील का? मी ही एक स्वतंत्र स्त्री आहे. एक तर आमच्या घरात 4 टाळकी, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा सूर स्वतंत्र असतो. म्हणजे पुढे 100, 60, 70 लोकांची कुटुंब याच भूमीमध्ये नांदली आपल्या पूर्वजांची, आणि पुढे 4-2 लोकांची कुटुंब आणि त्याच्यातही प्रत्येकाचा एक स्वतंत्र सूर. लक्षात येतंय का? मुलगा म्हणतो माझ्या मताला काही महत्व आहे का? पत्नी म्हणते माझ्या मताला काही महत्व आहे का? भावात जमत नाही, एक मत होत नाही. जिथे होतं तिथे फक्त भगवंताचं सानिध्य असलं पाहिजे. आम्हाला जर कोणी वाचवू शकतात तर तो पांडुरंग, दुसरं वाचवणार कोण? लक्ष. विकासाच्या विकास गप्पा जर माणूसच माणसाशी जोडून राहिला नाही तर त्याचा करायचं काय? लक्षात आलं का? त्याचं काय करायचं? म्हणून शिवाजी जन्माला येण्यासाठी जिजाऊ जन्माला यावी लागते ना. लक्षात. अरे ती जिजाऊ काय सामान्य स्त्रीच्या पोटी जन्माला नाही आली. ती म्हाळसाबाई अर्थात तिरजाबाई नावाच्या एका लखुजी जाधवांच्या पत्नीच्या पोटी जन्माला आली. ही म्हाळसाबाई काय? अहो ही धर्ममूर्ती आहे. आईची ताकद काय असते? जिजाऊ अशी जन्माला नाही आली. जेव्हा निजामशहाने लखुजी जाधवांसह त्यांच्या 3 मुलांची हत्या केली निजामशाही दरबारात दौलताबादच्या किल्ल्यामध्ये, त्यावेळेस ही म्हाळसा सती गेली सीतेवर. ह्या म्हाळसाबाई ह्या जिजाऊंची आई आहे. आणि जाताना तिने एक शाप दिलाय की ज्या गादी समोर माझ्या पतीचा आणि मुलांचा हत्या करण्यात आली ती गादी निर्वंश होऊन जाईल. काय? निर्वंश होऊन जाईल. भावांनो, विश्वास बसणार नाही. मिर्जाबाईच्या त्या शापाचा परिणाम पुढच्या 30 वर्षातच दिसला. पुढच्या 30 वर्षामध्ये त्या निजामशाहीला वारसच उरला नाही. शेवटी शहाजी राजांनी मुर्तुजा नावाचा एक बाळ मांडीवर घेऊन तिथं राज्य कारभार केला आणि ती निजामशाही नष्ट. लक्षात. महाराष्ट्राचं राजकारण साधण्यासाठी शहाजी राजाने पुढे पुढाकार घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील जिजाऊंचे पती. तर त्या गादीला वारसच राहिला नाही. त्या गादीवर तिने शपथ घेतली, तिने शाप दिला की जसं माझ्या लेकरांचं आणि माझ्या पतीचं खून पडले तसेच त्या वंशजांचे खून पडतील त्याच गादीवर. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या गादीतील निजामशाही दरबारातील त्या सगळ्या तो जो निजामशाह होता त्याचाही खून झाला आणि त्याच्या सगळ्या वंशजांनी एकमेकांच्या कत्ले केले. अशी गोष्ट आहे. म्हणजे म्हाळसाबाईच्या धर्माची धर्मतेज काय असेल कल्पना कर. आता आपल्याला भले काही काही वेगळे वेगळे शिकवलं जातं, तसं काही नसतं, असं काही नसतं. लक्षात आहे. धर्म खोटं बोलत नाही. खोटी बोलणारी माणसं ही व्यापारी असतात आणि महाराष्ट्रातली माणसं व्यापारी नाही.
ती धर्माने चालणारी. आमच्याकरता अनेक गोष्टीवर संशय. रेडा कसा बोलला असेल, भिंत कशी चालली असेल, आकड कसं मूर्ख. आता एका रेड्याला कसं समजून सांगायचं की रेडा कसा बोलला असेल? रेडाला कसं बोलून सांगायचं? अरे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात, 9000 ओव्यांची रचना करतात, ओवी छंदामध्ये लिहितात, काव्य येते. 16 वर्षाच्या मुलाला काय कळतं? कुंडलिनी योगाचे पूर्ण कुंडलिनी योग जागृत आहे. ताकद अचल भिंतीला आदेश देतात तर चल होते. कारण प्रज्ञाशक्ती योग सिद्ध आहे त्या माऊलींमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे जी शक्ती आहे, जी प्रभा आहे, जी प्रज्ञा आहे, त्या प्रज्ञेच्या ताकदीवर त्यांनी रेड्याला बोलायला प्रवृत्त केला. आता तुम्हाला कसं समजून सांगावं प्रज्ञा म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला नाही, त्यांना ज्यांना संशय आहे की रेडा कसा बोलतो. तर ही कथा जी आहे माणसाबाईंची, ही आपण गाळली. पुढच्या 30 वर्षामध्ये निजामशाही दरबार निर्वंश झाला. त्या माणसाबाईच्या पोटी जन्म झालायचे जाऊन. लक्षात घ्या. रावणाने सीता पळवून नेली, हात नाही लावता आला, कारण धर्माचं ते. समाजाला संशय राहू नये म्हणून प्रभू रामचंद्राने अग्निप्रवेश करायला सांगितला. तर अग्निही स्पर्श नाही करू शकला नाते. ते धर्माचं, त्याला सत्व असं म्हणतात. असला अभ्यासच काही शिल्लक ठेवला नाही. सगळा बाजार करून टाकलाय आपल्या आयुष्यात. पैसे द्या विकत घ्या, पैसे द्या विकत घ्या. असं सगळा बाजार झाला. म्हणून बाबांना पुण्य, सत्व, पतिव्रत्य हे सगळे अगदी अनोळखी शब्द झाले आमच्यासाठी. जिजाऊ पतिव्रत्य आहे, पतिव्रता आहे. जिजाऊ सत्व आहे, जिजाऊ तेज आहे, जिजाऊ पुण्य आहे, सामर्थ्य आहे जिजाऊचं. हनुमंतरायांच्या शेपटीला आग लावली तर सीता मातेने अग्निदेवाला प्रार्थना केली, जर माझं सतीत्व सिद्ध असेल तर हनुमंताच्या शेपटीला लावलेली आग त्याला दाह देणार नाही. आणि हनुमंतराया म्हणतात, माझ्या शेपटीला आग लागली आणि मला काही दाहच होत नाही. ते झालं कसं? लक्षात, मातेची ताकद काय असते? सीता माता म्हणते की माझ्या स्वामीचा निरोप घेऊन आलेला हा वानर युद्धपती माझ्या पुत्रा समान आहे. आणि जर याच्या शेपटीला आग लावली असेल रावणाने, जर माझं सतीत्व लक्षात घे आणि जर माझं सतीत्व सिद्ध असेल, माझं पातिव्रत्य सिद्ध असेल आणि मी रामांशी एकनिष्ठ असेल तर अग्नी सुद्धा दाह देऊ शकणार नाही हनुमंताच्या शेपटीला. आणि हनुमंतराय म्हणतात की मला गारगार वाटते. सत्व सोपं नसतं. अहो तुम्हाला सांगू का, आपला बाजार उठायला लय वेळ लागणार नाही. ही जुनी जाणती माणसं जी टोप्या घालून हे करून बसलेत ना, ज्यांनी पांडुरंगाची भक्ती टिकवली ना, ज्यांच्या मनात पुण्याविषयी आश्रय आहे ना, ही जी मागची पिढी आहे ना, ती उरली सुरली माणसं जर काळाच्या आड गेली तर मला इंग्रजीत बोलता येतं, मी इंग्रजांशी व्यवहार करतो म्हणून आपण जिवंत राहू शकणार नाही. कारण आपला आश्रय फक्त धर्म आहे आणि धर्माचं ते, दुसरा आश्रय नाही. दुसरा आश्रय धर्म जिवंत राहावा यासाठी जिजाऊंच्या अंतःकरणाची उलगाले आणि त्या तळमळीतून ते तेज निपजलंय. त्याचं नाव शिवाजी. कळतंय का? है ना? तर जिजाऊ, मी तुम्हाला सांगितलं की जिजाऊ
ज्या गर्भातून जन्माला आली ती म्हाळसाबाई इतकी तेजस्वी होती. माझ्या लेकराचा, माझ्या पतीचा याने खून केला ना, त्याचा निर्वंश होऊन जाऊ, असं म्हणून चितेतीने प्रवेश केला. आणि त्यानंतर माग निजामशहाला सांगायला वारस होता. घरातली घरातच खून मारामाऱ्या करून निर्वंश झाला निजाम. इतिहास आहे, जिवंत आहे. ताकद कशाची? पातिव्रत्याची, सत्वाची, धर्माची. म्हणून जिजाऊ इतिहासातली एक स्त्री म्हणून पाहता कामा नये. जिजाऊ ही सत्वमूर्ती, धर्ममूर्ती, पुण्यशील पतिव्रता आहे असं पाहायला पाहिजे. त्यावेळेस कळतं की शिवाजी महाराजांचं सुरक्षा कवच कुंडल काय, सुरक्षा कुंडल काय आहे. लक्षात आलं? त्याची आई अशी भामिनी आहे, धर्माची मूर्ती आहे. त्याला औरंगजेब काय करे, स्पर्श नाही करू शकत. ताकद. तर असं सगळं दिव्य जीवन आहे जिजाऊ. जिजाऊच्या जीवनातला एक एक प्रसंग समजण्यासारखा आहे. जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी पोटुशी असताना निजामशाहीमध्ये झगडा झाला. काय झगडा झाला? भोसले आणि जाधव या दोन घरांमध्ये भांडण झालं. निजामशहाने एक दिवशी दरबार भरवलेला होता. या दरबारामध्ये सगळे सरदार जमा झाले होते. शहाजी राजेही होते आणि लोकोजी जाधवही होते. सगळा समारंभ, ही सगळी सभा संपन्न झाल्यानंतर सगळे लोक आपल्या परतीच्या वाटेला लागले. त्या दरम्यान लोकोजी जाधवांचे एक सरदार खंडागळे नावाचे, त्यांचा एक हत्ती होता, तो बिथरला आणि त्याने मारकाट सुरू केली आणि तो धुडगूस करू लागला. असा धुडगूस त्याने घातल्यावर तिथे तो माफ करा, संभाजी शहाजी राजांकडचे खंडागळे तो हत्ती अडवण्यासाठी दत्ताजी जाधव म्हणजे डॉक्टर जाधवांचा थोरला मुलगा तो पुढे झाला आणि त्याने तो हत्ती जायबंदी केला, म्हणजे ठारच मारला. अरे काय पोर असेल लोकोजी जाधवाचा, हत्तीच ठार मारला, हत्तीच ठार मारला. लक्षात घ्या, माणसं अशी महाराष्ट्रात सामान्य माणसं नाही, महाराष्ट्र म्हणजे विशेष लोकांचा समूह आहे. महाराष्ट्र म्हणून आहे, महान राष्ट्र म्हणून आहे, कारण समूहातली लोक विशेष. हत्तीच ठार मारला. असा हत्ती मारणारा दत्ताजी त्याची नृसिंह काया पाहून शहाजी राजांचा चुलत भाऊ संभाजी खवळला. आपल्या पक्षाचं नुकसान झालं म्हणून तो चवताळून गेला आणि दत्ताचीच ठार मारली. लोकोजी जाधवांचा पोर पडला. लोकोजी जाधव मागे होते. बातमी कळाली, खवळलेले लोकोजी जाधव पुढे आले. त्यांना अडवायला शहाजी राजे पुढे गेले. वरवी गाव बसला. शहाजी राजे जायबंदी झाले, बेशुद्ध झाले आणि लोकोजी जाधव बघा संभाजीला जाऊन भिडले आणि त्या युद्धामध्ये संभाजी पडले. लक्षात आलं? आणि त्याच संभाजीचं नाव जिजाऊंच्या थोरल्या मुलाला म्हणजे शंभूबा संभाजी राजांना दिले आणि त्याच संभाजीचं नाव शिवाजी महाराजांच्या थोरल्या मुलाला म्हणजे संभाजी राजांना दिले. कारण शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांचे चुलते जे संभाजी होते तेही अशाच पद्धतीने अंतिम काळी म्हणजे त्यांचं निवर्तन झाल्यावर संभाजींचा जन्म झाला म्हणून चुलत्याचं नाव पुतण्याला देण्यात आलं, ते संभाजी. अशा पद्धतीने जाधव आणि भोसले परिवारामध्ये वैर निर्माण झालं. शहाजी राजांच्या मनात आलं की आता जिजाऊ काय विचार करते. पण असं आपल्या सासरे जमात म्हणजे जावई आणि सासऱ्यांमध्ये वैर पेटलेला असताना ह्या कुलीन स्त्रीने, ह्या पातिव्रता स्त्रीने एक शब्दाने सुद्धा तक्रार आपल्या नवऱ्याकडे केली नाही. तिने धर्मातला जाणलं आणि एक तक्रार सुद्धा तिने
स्वराज्य व्हावं, स्त्रियांचं रक्षण व्हावं, मराठ्यांचं राज्य व्हावं, याच्यासाठी आपल्या पतीच्या मागे ससामेरा लावला होता, सातत्याने त्याच्या मागे तगादा लावला होता. त्या स्त्रीने एवढं मोठं वैर झाल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याकडे एक शब्दाने तक्रारही केली नाही आणि पुन्हा सासरी जाण्याचा हट्टही केला नाही. लक्षात घ्या. का? कारण जसं सासर घरी दुःख आहे, तसं माहेर घरी दुःख आहे, तसं सासर घरी सुद्धा दुःख आहे. माफ करा, माहेरी जाण्याचा हट्ट केला नाही. आणि जसं माहेरी दुःख आहे तसं सासरीही दुःख आहे. आता आपण भोसले घराची सून आहोत, म्हणजे आपल्याला पहिलं दुःख हे सासरचं आहे आणि नंतर माहेरचं आहे. बघा, भाव मेलेला असताना बायको, नवऱ्याचा भाव मेलेला असताना बायको स्वतःच्या भावाची सांत्वना किंवा त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी जाईल, तर धर्माने पती नाराज होऊ नये म्हणून जिजाऊ तिकडे गेल्या नाही. दृष्टी बघा ना काय. आज काय झालं असतं, आज काय झालं असतं. आणि पराक्रम काय, अतुलनीय. अशा दुःखाच्या पेच प्रसंगामध्ये आणि जिजाऊने माहेर जवळ केलं नाही, सासरची कास करू नये आणि पतीकडे शब्दाने तक्रारही केली नाही. काय वाटलं नसेल. पण माझा भाऊ पडला असला तरी माझ्या नवऱ्याचा सुद्धा भाऊ त्याच युद्धात, त्याच भाऊबंदकीच्या लढायात, त्याच जावई सासऱ्याच्या भांडणात पडलेला आहे. माझं दुःख माझ्या नवऱ्यापासूनच पहिल्यांदा मी मान्य केलं पाहिजे म्हणून ते गेल्या नाही. अगदी पुढे तो योगच आला. पुढच्या राजकारणात लखुजी जाधवांचा बळी गेला, त्यांच्या इतर भावांचाही बळी गेला. राजकारणाचे पारडे. अशा भयंकर प्रसंगातही जिजाऊ किती धीरगंभीर, स्वस्थ, शांत असा विचार. आम्हाला जिजाऊ का समजणं गरजेचं आहे. आता धर्माची ताडच नाही राहील. आता जर कोणी असती तिने काय केलं असतं, पहिलं नवऱ्याला काढलं असत. तशीच तडक माहेरी गेली असते. परत येईल का नाही येईल बोलायचं नाही. आम्ही भावनिक दृष्ट्या किती बदललो आहे, आम्ही सांस्कारिक दृष्ट्या किती बदललो आहे, आम्ही धार्मिक दृष्ट्या किती बदललो आहे. अशा आपल्या धर्मज्ञ पत्नीचा एकही शब्द शहाजीराजांनी पडू दिला नाही. 3.5 महिन्याचं स्वराज्य पुण्यात उभा केलं. कुणाची इच्छा आहे? पतिव्रता सौदामिनी जिजाऊंची इच्छा आहे. म्हणून शहाजीराजांनी एकाच वेळेस आदिलशाही, मोगल अशा 2-2 संकटांना अंगावर घेत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. का? आया बहिणींचं रक्षण करणारं स्वराज, मराठ्यांचं राज्य उभा राहिलं पाहिजे हा आग्रह जिजाऊ. काय हट्ट करावा. भाऊ मेला युद्धात म्हणून त्याला भेटाय, त्याची सांत्वना कराय, त्या घराचं दुःख जाणायला जाण्याची हट्ट नाही केला. हट्ट केला की या भावबंधांमध्ये जे भांडण पेटतंय ते भांडण पेटवणारा तो निजाम, तो आदिलशाह आणि तो मोगल धुळीस मिळवला पाहिजे. आज आपल्याकडे एक सेम परिस्थिती आहे. जिजाऊ फार दूरदृष्टीच्या होत्या, कारण त्यांच्या लक्षात आलं की ही सासरा जावयातली किंवा मेवण्या मेवण्यातली भांडणं नाही, ही भांडणं मिटवता येणारी होती. पण ही भांडणं ज्यावेळेस पेटलेली होती त्यावेळेस निजामशाह गच्चीतून तो दृश्य पाहत होता, कोण कोणाला किती मारतंय. काही लोक असतात बघा अशा प्रवृत्तीची, दोघांमध्ये झगडा लावून द्यायचा आणि बाजूनं फक्त पाहायचं आणि दोघे रक्तबंबाळ झाले की सांत्वनेसाठी म्हणून नाटकी पद्धतीने पुढे यायचे. आज आपण
त्या कुटील कारस्थानाचे भाग बनून राहिलोय. जिजाऊंची दूरदृष्टी बघा. तिने ना नवऱ्याला दोष दिला ना बापाला दोष दिला. ती म्हटली की माझ्या नवऱ्यात आणि बापात भांडण लावणारा निजाम दोष, म्हणून तिने आपल्या पतीकडे आग्रह केला की निजामशाहीच काय, आदिलशाही, मोगलशाही, ही पातकी प्रवृत्ती, ही पाप भीरू प्रवृत्ती नष्ट कराया बघतो. हट्ट काय करावा, दूरदृष्टीपेक्षा. कारण हे जे जे काही घडतंय, हे जे भावाभावांमध्ये, भावबंधांमध्ये वैर पेटलेलं आहे, त्याची यादवी महाराष्ट्राच्या भूमीवर माजलेली आहे. ही यादवी पेटवणारे दुसरे तिसरे कोणी नाही, परकीय सत्ताधीश, यांना संपवलं पाहिजे. आणि आज याच्यापेक्षा वेगळी काही दृष्टी नाहीये. ज्याला आम्ही हार म्हणून गळ्यात घालतोय तो तर सर्पय विष आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रतिदिन हट्ट करतोय ते जिवंत विष. आमची पोरं जर वारकरी शाळेत गेली, भगवंताच्या हरिनामात जरी रमली ना, तरी सुद्धा त्याच्याकडे दारिद्र्य येणार नाही. काय हिंमत त्याची. जिथे लक्ष्मीचा पती वास करेल तिथे दरिद्र्य असतं काय. आज आम्ही कितीही शिकलो तर भिकारी ते भिकारीच, एक नंबरचे लुटेरो झालो आम्ही. परिस्थिती बघा ना. वकील साहेब एवढी ठिका, एका कागदाची किंमत एवढी असते का सोन्याचा मुलमा लावला का. आणि ते नॉलेजचे पैसे, ते ज्ञानाचे पैसे, कशाचे ज्ञान आहे तुम्हाला. कागद लिहायचं, तारखावर तारखा आणि लय लूट. आमच्याकडे सुईने बाळंतपणी करायची. आता सिझरिंग शिवाय बाळंतपण नाही. म्हणजे एक बाळ जन्माला घालताना त्या आईचं चिरपाड केल्याशिवाय तुम्हाला बाळ जन्माला घालताना काय प्रगती केली तुम्ही. सिझर शिवाय यापूर्वी सिझर एक प्रकारच नव्हता. मग 10-10, 12-12 मुलं झाली त्यांना, 8-8. आमच्याकडे आशीर्वाद अष्टपुत्री सौभाग्यवती, आणि सिझरिंग झाले की नको बाबा दुसरं. अशी परिस्थिती आहे. निर्वंश व्हायची. अहो लोक मैदाना खायला द्यायला माणसं नाही. आज पुण्या मुंबईमध्ये काय परिस्थिती, म्युन्सिपाल्टीच्या गाड्या बोलवायला, ही आमची अवस्था करून टाकते. एक आई घराचा आधार असतो. एक आई म्हणजे कुटुंब असतं. लक्षात घ्या, काही ताकद आहे. आज आम्ही आमच्या लेकराचं अक्षरशः वाटोळ केलंय. त्याच्या नावात, त्याच्या मुखात हरीचं नावच नाही. काय सांगितलंय शास्त्रामध्ये. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की विद्वान जरी असेल, महापंडित जरी असेल, त्याला सगळे शास्त्र मुखोद्गत असेल, जर तो मला पराडत असेल, म्हणजे त्याला त्याच्या मुखात माझं नाव नसेल आणि ज्याने माझ्याकडे पाठ फिरवले असेल, तो इतका विद्वान जरी असेल तरी दरिद्री. आणि त्याला यातलं काहीही अवगत नाही, पण मग त्याच्या मुखात जर भगवंताचं नाव असेल तर तो महापुण्याचा भाग. त्याचा कार्यभाग मी वाहतो, त्याचं कार्य मी होतो आणि त्याच्या कार्याची सरळ ही भक्तीची धारा आहे. आज आमच्या संसारातून, परिवारातून, स्त्री माणसातून हे सगळं काढून टाकलंय. आणि याच्यासाठी विशेष व्यवस्था काम करताय. अगदी खात्रीशीर सांगतोय, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करतो, मला माहिती आहे तुमचे आजार काय. अहो पोरं ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, पण मानसिक रुग्ण होतात. मनस्थिती चालतच नाही, कुठल्याशी त्याचं पटतच नाही. आणि शिक्षक म्हणजे त्याच्याकडे पेर म्हणजे पगारी नोकर असल्यागत राबावं लागते. कसं ज्ञान येईल, उलटी धारावं. म्हणून जिजाऊंनी काय संस्कार केले असतील आपल्या बाळांवर याचा विचार केला. आणि जिजाऊंच्या बुद्धीत काय तेज असेल लक्षात. आमच्याकडे ज्ञान नव्हतं असा खोटा डांगोरा पिटला जातो. आज तुम्ही इतके प्रगत झाला, सिझर शिवाय बाळ जन्माला घालत नाही, तुम्ही कसे काय प्रगत झाला. आमच्याकडे ते सगळी व्यवस्था होती. प्रगल्भता किती असेल, त्यांची ज्ञानाची अवस्था किती प्रगत. अहो ज्ञानेश्वरीची ओवी समजायला आयुष्य खर्च पडते. 12व्या शतकात म्हणजे तुमच्या दृष्टीने अगदी जुन्या काळात जेव्हा इथे काहीच नव्हतं, असं शिकवलं जातं बरं का. इकडे काही ज्ञान नव्हतं, काय नव्हतं, सगळे लोक असे जमली होते की काय पण.
त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी 16 वर्षाच्या वयात प्राकृत भाषेमध्ये काव्य केलंय, ओवी छंदामध्ये 9000 ओव्यांचं एक सलग बसून. आणि नेवाशीच्या छोट्या गावातले ग्रामीण लोक ते ऐकत होते आणि आनंदाचा त्यांना भर आला होता. कल्पना करा विद्वत्तेचा स्तर काय. आता सरळ भाषेत साधं काव्य केलं तर करणाऱ्याला जेवढं जड जातं ऐकणाऱ्या त्याच्यापेक्षा जड जात. आज आम्हाला ज्ञानेश्वरी समजून घ्यायला त्याचा जो वाक्यार्थ आहे तो वाचावा, नंतर आम्हाला कळतं की अच्छा अच्छा असं माऊली म्हणते. पण त्यावेळेस ते काव्य बोलतात म्हणजे कवितेच्या भाषेत बोलतायत आणि समोर त्याला तत्काळ कळतोय. म्हणजे बुद्धीचा स्तर काय असेल कल्पना करा. म्हणून आम्ही पूर्वीपासून बुद्धीने व्यवहाराने संपन्न आणि श्रीमंत जिजाऊ साहेब त्या संपन्न संस्कृतीचा एक वारसा असणारी धारिष्ट्यपूर्ण सत्य प्रतिज्ञ पतिव्रत असते. कल्पना आज आम्ही आमच्याकडे पतिव्रते वगैरे असलं काहीच नाही. बघा आपलं फॅन राहिले म्हणून वडाला येडे घालायचे, बाकी काही नाही. आहे का सांगा. मी तुमचं सोडा, त्या माता भगिनी बसल्यात त्या पण सांगतील की बरोबर आहे. हा आल्या आल्या झगडा असतो का तुमच्यासाठी येडे गावत नाही. तो भाव मेला तरी तक्रार नाही जिजाऊ का माझा भाऊ मेलाय तर माझ्या भावाचा पण माझ्या पतीचा पण भाऊ मेलाय. मग रडायचं कुणासाठी, सुख कोणासाठी, दुःख कुणासाठी दुःख पण. आणि मग त्या स्त्रीने ठरलं, तिची दृष्टी तिथपर्यंत गेली. कारण हे जे भाऊबंद मेलेत ना त्याचं कारण हे जाऊ, त्याचं कारण ते मोगल आहे ज्यांना संस्कृतीच नाही, जे रानटी आहे, असुरी आहे, पाशवी, अत्याचार, लुबाडणे, दैलूट करणे ही त्यांची संस्कृती करत आहे. ज्या प्रांतातून आले तिथून इथपर्यंत यूज कर तेच करत. अराजक स्वभावाच्या प्रवृत्ती ओळखता यायला हव्यात. जिजाऊंनी त्या ओळखल्या आणि त्याचा निपात करायचा असेल तर काय केलं पाहिजे असा जिजाऊने विचार केला. नसेल केला. तिचे 4 मुलं वारले, तिच्या पोटोशी 6वं मूल राहिलं. त्याच्यावर तिने संस्कार केला की आता तुला जाऊ देणार नाही. तुझी माझ्या मनामध्ये धगधगणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला जिवंत राहायला लागेल, दीर्घायुष्य व्हायला. हट्टाच त्या मुलाचं नाव आज आपल्याला पुण्याचं काही राहिलेलंच नाही, पुण्याचं अंगच नाही. पुण्य पाप वगैरे अशा काही गोष्ट नाही. मला गरज आहे, मला हे हवंय, मला ते हवंय आणि प्रत्येक गोष्ट हवी आहे. आणि ती कशासाठी हवी आहे? फक्त उपभोगण्यासाठी. खाण्यापिण्याच्या 4 गोष्टी पूर्वी कमी असायच्या तर त्याच्यासाठी माणसाची वळवळ. आता खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी संपन्न आहेत तर आता अनेक प्रकारचे आमच्यामध्ये विकृत महत्वाकांक्षा जन्माला आहे. आम्ही काय करावं? आम्ही इतके शिकलोय, आम्ही इतके सवरले की आम्ही अन्नातच विष घालतो. मी आपले जे तात्या आहेत ना ते फारच म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता शुद्ध अन्नावर लक्ष देतो की शुद्ध अन्न पाहिजे आणि ती उपज शुद्ध पाहिजे, घाण्यावरच तेल पाहिजे, साजूक गाईचंच तूप पाहिजे. आणि हजारो लोकांच्या पंक्ती उठतात तरी सुद्धा नाही बरं का. माझा तो धडा मी डोक्यात घेतला आणि आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सगळ्या मुलांसाठी म्हटलं जे शुद्ध आहे तेच खायला घालायचं. मागे आम्ही सेंद्रिय शेतीचा प्लॉट पण केला. आदर्श समोर तसा असेल ना तर धाडसाने माणूस घाण्यावरच तेल गाळून आणायला सुरुवात केली. आम्हाला तेलाच्या नावाखाली केमिकल दिलं जात आहे.
अन्नाच्या नावाखाली विष दिलं जात आहे आणि आम्ही प्रगतीच्या डांबोरा पेटत फिरतो. कसं कसं होईल? म्हणून दूरदृष्टी आणि जिजाऊचा जो आत्मिक संस्कार आहे तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जिजाऊने या सगळ्या संकट काळामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या जीवनात जिजाऊचं महत्व समजणारा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. सुरतला बदसुरत करून तिथला खजिना लुटून शिवाजी महाराज राजगडावर येतच होते आणि वार्ता आली की शहाजी राजांचा कर्नाटक येथे घोडसवारी करताना जंगल शिकारीमध्ये घोड्याच्या कोगेरामध्ये पाय अडकून हरपटले गेल्याने मृत्यू झाला. राजगडावर शिवाजी महाराज पोहोचलेत आणि समोर दृश्य पाहतायत तर जिजाऊ साहेबांनी मळवट भरलेला आहे, सतीचं वाण हाती धरलेलं आहे. म्हणजे सती जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. सती जाण्यासाठी सगळी सिद्धता आहे. सगळं मंत्रिमंडळ बाजूने बसलेलं आहे आणि सगळे जण त्यांना विनंत्या करतायत की तुम्ही सती जाऊ नका. एक लक्षात घ्या, आईची शक्ती काय असेल, जिजामातेची ताकद काय असेल. ज्याने आदिलशाही नमवली, ज्याने मोगलांना नमवलं, ज्याने हे सगळे इंग्रज, तुर्क, पोर्तुगीज हे सगळे टाच खाली रगडले, ते शिवाजी राजे हे दृश्य पाहताच पूर्णपणे अवाक झाले, गडबडान लोळू लागले आणि ठसाठसा रडले. मला हा प्रसंग माझ्या बुद्धीतच शिराला. शिवाजी महाराजांसारखा अरिष्ट संपन्न, शत्रूला समोरून आव्हान देऊन अंगावर घेणारा आणि कलाकलाने त्याला चेचून काढणारा इतका पराक्रमी वीर पुरुष आई जाते सती असं म्हटल्यावर जसा रडतो, भोगसा भोगसी रडतो असं वर्णन जसा रडू ना. आई हे आता कुणाला दाखवू? हा पराक्रम कुणासाठी? हे स्वप्न संपन्न करून कोणासाठी ठेवायचं? जे तू हृदयात पेरलंय ते उगवताना आता तूच नशील पाहायला, तर मी या जीवनाचा वेळ काढता करतो. काय इतक्या दूरदृष्टीचा राजा रडू लागला. काय असेल जिजाऊचा संस्कार? वडिलांचं दुःख एका बाजूला आहे, पण आईचं सती जाणं हे शिवाजी महाराजांना मान्य नाही. दुःखाने ते त्याचा सती प्रथेला विरोध नाही. आजकाल लय भांडण उभा केलंय. अरे त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सतीत्व आणि त्याच्या पावित्र्याविषयी ते स्वामी विवेकानंद फार सुंदर व्याख्यान देतात. ते कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे. स्त्रीला अग्नीतच ढकलून देणे म्हणजे सती जाणे ही प्रथा आपल्या भारतात मुळीच नाही. विकृतीकरण करून समाजाचं जे विडंबन केलेलं आहे हेतू पुरस्कार ब्रिटिशांनी त्याचे आपण स्वीकार. त्यांना ते पाहावंय ना की आई जाणार आणि मग आता मी काय करू? मला पराक्रम कुणाला दाखवू? हे स्वराज्य कुणासाठी? हे युद्ध कुणासाठी? याचा दुसरा अर्थ काय की प्रत्यक्ष जिवंत धर्म जर शिवाजी महाराजांच्या समोर काही असेल तर इतक्या परिश्रमानंतर आईची केवळ कृपादृष्टी पडली तर सगळ्या श्रम शून्य अशी ती भावना शिवाजी महाराजांच्या हृदयात. अरे कोसो मैलाचं अंतर शत्रूच्या प्रदेशात घुसून ज्या राजानं तिथलं धन संपादित केलं त्या बहादूरशहाला गडात फोडून टाकला. औरंगजेबाच्या नाकावर टिचून बदसुरत करून धनाची रास जो वाहून राजगडावर घेऊन येतो. शेकडो मैल अंतर शत्रूच्या प्रदेशात 183 मैल शत्रूच्या प्रदेशात घुसले. इतका पराक्रम करून ते परत आले आणि राजगडावर येताना ते चित्र त्यांनी पाहिलं. त्यांनी त्यांच्या हृदयात कालवा कालव झाली.
ते पावन विवश होऊन ओक्साबोक्शी रडू लागले, त्या आईची श्रेष्ठता काय? तर तो राजा आहे त्याने मृत्यू समोरही औरंगजेबासारखा काळ स्वरूप पुरुष, अफजल खानासारखा काळ स्वरूप पुरुष जो मिठीत घेऊन बगलेमध्ये टाकतोय आणि वरून वार करतोय, अशा परिस्थिती ज्याचा विवेक ढळला नाही, ज्याचा विवेक क्षणभरही, अहो एखाद्याने वार केल्यावर प्रतिवार करायला विवेक जागा लागतो. बगले खाली दाबल्यावर सगळ्या वरच मस्तक दाबलं गेलं ना, हे बंद होतं काम करायचं. अफजल खानाने शिवाजी महाराजांना बगले खाली दाबलं आणि वरून कट्यारीचे वार सुरू केले. कल्पना करा. आणि अशा दुर्दांत परिस्थितीतही ज्याचा विवेक ढळला नाही तो राजा आहे. तुम्ही बघा ना, दाखवून स्वतः मला कळेल अरे मेहनत काम करायचं बनतं. आणि अशा कठीण प्रसंगात सुद्धा ज्याचा विवेक ढळला नाही आणि त्याने अफजल खानाचा कोथळा फाडला आणि 32 दाताचा बोकड बळी म्हणून भवानीला अर्पण केला, त्या शिवाजी राजाला आपली आई सती जाताना की या देहाने आपल्या समोर पुन्हा दिसणार नाही या भावनेने इतकं गलबलून आलं. त्याच्या मागचे सत्य काय, त्याच्या मागची प्रेरणा काय? लक्षात घ्या, आपण सगळेजण भरपूर काम करतो, प्रत्येकाला यशस्वी होण्याची फार इच्छा असते, पण तुम्ही यशस्वी झाल्यावर कौतुकीची थाप देणारा जर कोणी नसेल ना, तर ते यशही आपल्याला पोचतं की तुम्हाला छान मार्क पडले ना शाळेत, आणि घरी आल्यावर आईने कौतुक केलं, बाबांनी कौतुक केलं, है ना, तुमच्या मालत्याने कौतुक केलं, आनंद वाटतं की नाही? पण तुम्हाला चांगले मार्क पडले, घरी आला कोणीच काही बोललं नाही, ठीक आहे पडले असते, मग शाळेत कशाला पाठवलंय? मार्क पडायला तर पाठवलाय, हो बाबा. असं म्हटल्यावर असं वाटेल की उद्या शाळेतच जाऊ नये, आहे की नाही? म्हणून कर्तव्य केल्यावर तिची थाप आहे, शाबाशी, तिची प्रेमाची दृष्टी आहे, जी आई शिवाय कोणी देऊ शकतात. तो जो शाबाशीचा हात आहे वडिलांशिवाय कोणी देऊ शकणार नाही. ते काय हो, ते योग शकते. कारण अनेकांनी कौतुक केल्यानंतरही आईच्या कौतुकाचा दृष्टीचा एक दृष्टिक्षेप सुद्धा आपल्यामध्ये नवे चैतन्य निर्माण करतो. वडिलाच्या शाबाशीचा एक शब्द सुद्धा आपल्याला पुरेसा पडतो. अशी ती भावना आई कशीही असेल, पण ती बाळासाठी सर्वात श्रेष्ठ. लक्षात, जगासाठी ती काळी सावळी असेल, पण बाळासाठी ती फक्त आत्मिक नातं बिनणारी योग सदृश अवस्था, योगिका. लक्षात, आई आज आमचं हे नातंच तोडायला सुरुवात केली आहे की नाही? इतके आम्ही ठिसूळ झालेलो आहोत. हा, ते दुखणं आपल्याला बाजूला सारायला लागेल बरं का. अति आहारी गेला तर आपली शिकार होईल. मी अशा अनेक माझ्या सहवासातील लोकांना जाणतो की ज्यांच्याकडे उत्तम डिग्र्या आहेत पण मनोरुग्ण नाही. मनोरुग्ण नाही, कोणाशी पटत, डॉक्टर घेतलेली असते, PhD झालेलं असते, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, पण मनोरुग्ण आहे. लक्षात, अशा पद्धतीने एक गुप्त षडयंत्र एका व्यवस्थेतून आपल्यामध्ये प्रस्तुत झालंय आणि त्याने आपल्या लोकांमधला हा जो आत्मिक धागा आहे त्यात उद्ध्वस्त घुसवायला सुरुवात. जो मुलाला आईशी, पत्नीला पतीशी, भावाला भावाशी जोडण्याचं जे काम करतं आणि समाजाला, व्यक्तीला समाजाशी जोडण्याचं जे काम करतो, तो जो आत्मिक धागा आहे ना,
तो एका व्यवस्थेने सोयीस्करपणे घुसवायला, आणि त्यात तुमच्या आमच्यावर एवढं मोठं संकट आहे आणि एवढं मोठं सावट आहे की आम्ही त्याच्या विरोधात एक शब्दही ऐकायला तयार नाही. ते सावट समजून घ्या. धर्माच्या विपरीत जाण्यासाठी प्रेरणा करणारं ते संकट आहे. मी तुम्हाला ते एक समजून सांगतो, थोड्याशा याच्यातून थांबतो. माझा वेळ बहुधा संपलाय है ना. हा आले 6:15 झाले. तर एक थोड्याशा उदाहरणातून तुम्ही समजून घ्या. तुम्ही कितीही हुशार असाल, तुम्ही एखाद्याच्या वारकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला असाल, तुम्ही एखाद्या पुजाऱ्याच्या पोटी जन्माला आलेला असाल, आणि तुम्ही जर हाय एज्युकेटेड असाल, उच्च शिक्षित असाल, तुम्ही रोज पांडुरंगाची पूजा करत असाल, तुम्ही रोज देवळात जात असाल, तरी सुद्धा तुम्ही जर वेल एज्युकेटेड असाल, उच्च दर्जाचे शिक्षित असाल, तर देव असतो याच्यावर तुमचा विश्वासच नसतो. तुमच्या डोक्यात फक्त विज्ञान असतं. आणि मला प्रश्न पडला की इतकी विपरीत विचारधारा येते कुठे? त्याचं बीजारोपण बाल्यावस्थेत केलं जातं, ते संस्कार क्षमपणे. रेडा बोलत नाही, भिंत चालत नाही, कुठं पाहिलंय का? होय, रेडा बोलत नाही, भिंत चालत नाही, कुठंच नाही पाहिलं, कारण दाखवणारा ज्ञानेश्वर नाहीये. आमच्या पोरांना सुधरत नाही, त्यात बोध नसतो, त्याच वयात हे प्रश्न विचारतात. देव कधी खातो का? रोज तुम्ही प्रसाद मंदिरात ठेवता, देव खातो का? आयांची जबाबदारी वाचवायचं असेल. हा, नामदेव महाराजांना आईने प्रसाद दिला, जा म्हणते देवाला जा. त्यांना प्रश्न पडला, देव ते म्हणते खाल्लंच नाही तर जातच नाही, इथेच प्राण त्याग. देवाला यावं लागतं, खावा. आईला प्रश्न पडला, पोर असं काय करतोय, रोज जातोय प्रसाद जातोय, तिकडेच खातोय की काय? आई गेली पाहिजे आणि लपून पाहू लागली, तर देव प्रत्यक्ष अवतीर्ण होऊन त्याचा प्रसाद. मला हे पचायला 24 वेळा ज्ञानेश्वरी वाचायला 24. त्यावेळेस मला हे पचतंय की होय, देव नामदेवाचा प्रसाद खातच असेल, ज्ञानेश्वरांच्या प्रेम रेडा बोलतच असेल. आणि इतक्या प्रकारचं महासंकट आपल्यावर आहे. भले तो पुजाऱ्याचा पोरगा असेल, भले तो ज्ञानेश्वरीचा वाचक असेल, भले तो रोज देवळात जात असेल, पण तो जर उच्च शिक्षित असेल तर देव असतो या गोष्टीवर त्याचा 100% विश्वास नसतो. हे अनुभूतीचा अनुभवाचा, कारण देव अनुभूतीचा विषय, देव चिकित्सेचा विषय नाही. आणि उच्च शिक्षित लोक फक्त चिकित्सा करतात, अनुभूत करत नाही. हा फरक लक्षात आलं. म्हणून आपल्या समोर संकट गळत आहे. रामायण सांगणारी जाऊ नाही, महाभारत सांगणारे जाऊ नाही. जाऊ काय करते? मालिका आणि टीव्ही आणि त्याच्यातलं ज्ञान आपल्या सोबत आहे. तर सगळ्यांनी प्रयत्न करूया की जिजाऊ गडाने राजा शिवाजी घडावा आणि या सृष्टीचं, या संस्कृती, या धर्मात पुन्हा एकदा संरक्षण पुरवणारी एक अभेद्य फळी उभी करूया. नाही तर साम्यवादाच्या नावाखाली हा देश खंड खंड विखंडित झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आत्ताच सरकार आणि पुढचं सरकार आणि त्याच्या पुढचं सरकार, ही सरकार तुम्हाला वाचू शकत नाही जोपर्यंत तुमची वज्रमुख भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होत नाही तुम्ही, जोपर्यंत तुम्ही एकोप्याची वज्रमुख करत नाही आणि संस्कृतीची वाहवा करत नाही आणि संस्कारांनी प्रतिभूत होत नाही, संस्कारांनी संपूर्ण होत नाही, तोपर्यंत आपला कोणीही तारणहार नाही. म्हणून या शिबिराच्या आयोजकांना, खास करून काका महाराजांना यांची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार, पुन्हा पुन्हा धन्यवाद. की असं छान शिबिर आपल्या मुलांसाठी आपण आयोजित केलंय आणि त्यातून त्यांना विश्वास येईल की या चराचर सृष्टीचा संचालक तो भगवंत आपल्याशी हितगुज करतोय. धन्यवाद.